नमस्कार. स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयामधील पाठ क्रमांक 2 प्रागैतिहासिक काळ याचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न 1, नावे लिहा. बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. याचं बरोबर उत्तर आहे दख्खनचे पठार. बघा, दुसरा प्रश्न आहे, भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. याचं बरोबर उत्तर आहे मध्य भारतातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनेच्या दुआवाचा मैदानी प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, लिपीचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ. याचं बरोबर उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ. पुढचा प्रश्न आहे, दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक कोण. तर याचं उत्तर आहे B.P. बोपर्डीकर. तर बघा, आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला ज्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे ते कमेंटमध्ये लिहा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक ब, योग्य जोड्या जुळवा. तर बघा, इथं आपण योग्य जोड्या जुळवूनच उत्तरं दिलेली आहेत. तर बघा, पुराश्मयुगामध्ये अग्नीचा शोध लागलेला आहे. मध्याश्मयुगामध्ये मोठी धारदार हत्यारे वापरली जाऊ लागली. नवाश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला आणि ताम्रपाषाण युगामध्ये शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, यामध्ये वैशिष्ट्ये, त्यानंतर युगांची नावे दिलेली आहेत आणि त्यानुसार रिकाम्या जागा भरायच्या होत्या. तर बघा, 1, निवास. मध्याश्मयुगामध्ये लोक गुहेत राहायचे आणि नवाश्मयुगामध्ये लोक नदीकाठी सुपीक प्रदेशात राहायचे. मध्याश्मयुगामध्ये व्यवसाय शिकार मासेमारी केला जायचा आणि नवाश्मयुगामध्ये शेती पशुपालन केले जायचे. मध्याश्मयुगामध्ये लहान आकाराची हत्यारं होती आणि नवाश्मयुगामध्ये कुऱ्हाडीचा शोध लागला. मध्याश्मयुगामध्ये शिंगे व हाडापासून हत्यारे बनवू जाऊ लागली आणि नवाश्मयुगामध्ये मातीची रंगीत भांडी बनवली जाऊ लागली. मध्याश्मयुगामध्ये मानव हा ठिकठिकाणी भटकत होता आणि नवाश्मयुगामध्ये मानव एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला आणि त्याची भटकंती थांबली. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, जोर्वे येथे कांस धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. तर बघा, हे विधान जे आहे चुकीचं आहे आणि दुरुस्त केलेले विधान आहे दायमाबाद येथे कांस धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. हे विधान बरोबर आहे. बघा, दुसरं विधान आहे, नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. तर बघा, हे उत्तर चुकीचं आहे आणि दुरुस्त करून बरोबर विधान आहे जोर्वे येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. तर बघा, हे विधान चुकीचं आहे आणि बरोबर विधान आहे महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक सर्वात जुनी संस्कृती सावळदा, जिल्हा नंदुरबार येथे आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. तर याचं उत्तर आहे नवाश्मयुगात शेतीचा शोध ही महत्त्वाची घडामोड घडली. मानवाने अन्नधान्य दूध यांचे उत्पादन करण्याची कला आत्मसात केली आणि शेतीतून गरजेपुरते अन्नधान्य मिळू लागल्याने मानवाची होणारी भटकंती थांबली. यामुळे त्याच्या जीवनशैलीत स्थिरता आली. अशा पद्धतीने नवाश्मयुगामध्ये मानवाची जीवनशैली बदलली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. तर बघा, याचं उत्तर आहे ताम्रपाषाण युगात मानवाने दगडाच्या हाताऱ्यांसोबतच तांब्याचा वापर सुरू केला. या युगात मानवाला चाकाचा शोध लागला. दळणवळण जलद व सुलभ झाले. मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आणली गेली. शेतीला पूरक पशुपालन व्यवसाय केला जाऊ लागला आणि मृत व्यक्तीचे दफन घरात किंवा घरातील अंगणात केले जात असे. अशा पद्धतीने ही ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्ये आहेत. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न ब, खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. तर बघा, पहिला आहे पुराश्मयुग. तर बघा, पुराश्मयुगाची जी वैशिष्ट्ये आहेत, पुराश्मयुगातील मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. त्याचबरोबर पुराश्मयुगात मानवाला अग्नीचा शोध लागला आणि त्यानंतर पुराश्मयुगामधील माणूस गुहांमध्ये किंवा मोठ्या झाडाच्या फांद्यावर राहत असे. बघा, दुसरं युग आहे मध्याश्मयुग. तर बघा, मध्याश्मयुगामध्ये माणूस शैलाश्रयामध्ये समूह करून राहू लागला. त्याचबरोबर दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रामध्ये चांगलीच प्रगती झाली. हत्यारांचा आकार लहान झाला आणि मध्याश्मयुगामध्येच मासेमारीची सुरुवात झाली. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर बघा, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते.
कारणासह उत्तर द्या. तर बघा याचं उत्तर आहे, शेतीत तंत्रज्ञान शोधल्यामुळे माणूस एका जागी स्थिर झाला आणि मानवाची विविध क्षेत्रामध्ये प्रगती झाली. समजा नवाश्मयुगीन मानवाने शेतीचा शोध लावला नसता तर आज मानव अन्नासाठी भटकत राहिला असता, फिरत राहिला असता व त्याचे आयुष्य कायमस्वरूपी भटके राहिले असते. अशा पद्धतीने शेती तंत्रज्ञानाचा शोध लागला नसता तर मानवी जीवन भटकेच राहिले असते. बघा पुढचा प्रश्न आहे, नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे जीवन बदलले? बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. मानवाची अन्नासाठी ठिकठिकाणी होणारी भटकंती थांबली, माणूस एका जागी स्थिर झाला आणि त्यातूनच गाव वसाहती यांचा उदय झाला किंवा गाव वसाहती उदयास आल्या आणि नवाश्मयुगामध्येच कुटुंब ही जी संस्था आहे ती संस्था आकार घेऊ लागली. तर बघा आता शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? तर बघा नवीन घर घेताना सर्वात प्रथम पाण्याची सोय असायला हवी, जवळ शाळा असायला हवी, त्याचबरोबर जवळच बाजारपेठ असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर दवाखाना उत्तम शेजारी असणे, त्याचबरोबर व्यायामशाळेची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी बाल उद्यान आणि थोरा मोठ्यांना लहान मुलांना सर्वांनाच खेळण्यासाठी व्यायाम करण्यासाठी मैदान असणे, या सगळ्या बाबींचा विचार करूनच नंतर नवीन घर घेणे योग्य आहे. तर बघा अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. आपण पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या.